वस्ताद कृष्णा गवळी सोबत कुस्ती आहे. आतापर्यंत दिल्ली हरियाणाला महाराष्ट्राचे पैलवान जायचे एवढी अद्यावत तालीम उभा करून दिली. पाँव पे था उसके पाँव पे सचिन आणि संकेत इसके बराबर चुके हैं. बाळू भैरवान पाटोदा प्रदीप पहलवान हरियाणा आणि प्रदीप कुमार हरियाणा 15,000 रुपये इनामाची कुस्ती लागली आहे. संभाजीनगरहून पुण्याला जाताना उजव्या हाताला त्रिमूर्ती शिक्षण संस्था बघायला मिळते. मोठ्या वैभवात उभी आहे आणि त्या शिक्षण संकुलाच्या बाजूला क्रीडा संकुल उभा आहे. इकडं नवीन कुमार मोर लढताय. बराच वेळ चाललेली कुस्ती बराबरी सुटली आहे. समर्थ विरुद्ध अभिषेक. सोपान भाऊ अविनाश नावकर जालना. अविनाश नावकर जालना हिरव्या रांगेचा. उमेश शिंदे गंगावेस आणि गंगावेस तालमीचा उमेश शिंदे. उमेश शिंदे 11,000 रुपये. पुऱ्या उंचीचा 11,000 रुपयाला कुस्ती लागली.
कौन बोले पंची नहीं अपने को क्या है? हाँ ये हो गई भी। यूट्यूब लाइव चल रहा है, लाइव पे देख ले भाई। खाली गेल्यावर लागू शकतोय, जखम होईल, इंजुरी हो होईल। गई ना, लाइव चल रहा है ना भाई। बोला बोला झाली झाली। बघा भाऊ यांची पावती द्या पहिले। लाइव चल रहा, हो गई थी पहलवान जी, हो गई थी घुमान। हाँ लाइव चल रहा है। डोक्याचं विमानतळ केलेला पैलवान समोर लढतोय। हा सगळ्या गावाचा ऊस जावा, मग गाव कसं दिसतं तसा तो दिसायला लागला। हे शिंदे मागे सरू नको, जखमी होशील। कठीण काळात जपायचं, अशा टायमाला जर का घाव राहिला तर उपयोग होत नाही। ये हरियाणा के नवीन कुमार मोर लड़ रहे।
हाती पडलती कामं करतात या कमिटीतली मंडळी. जुनी जाणती वस्तात रावसाहेब तात्यांचा सन्मान गावानं केला. उगवत्याला कुणी नमस्कार करते, मावळत्यालाही सलाम करणारी मंडळी आहे. कुठली पेन्शन नाही. रावसाहेब तात्या जुन्या पिढीतले पैलवान, कुठली पेन्शन नाही, कुठलं मानधन नाही, पण हसत मुखानं कुस्ती मैदानाला येणार. दापात कुणी दिलं तर आनंदानं घेणार, नाही दिलं तरी आशीर्वाद, दिलं तरी आशीर्वाद, अशी माणसं आहेत. रावसाहेब तात्या अर्जुन पैलवानांचे सहकारी होते. आपला जोडीदार गेलाय, त्याच्या स्मरणीत त्याच्या आठवणी जपतायत लोक. तिथं जाणं हे कर्तव्य समजतायत ते. किती वाजले होता म्हणजे 9ची बी गेली, 10ची बी जाईल, 11ची नाही. पुन्हा जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मकरंद चव्हाण गदाना, मकरंद चव्हाण गदाना हात वरती कर. संदीप बिन्नर आणि संदीप बिन्नर चांदवड. चांदवड कुस्ती लागते. मकरंद विरुद्ध संदीप. मकरंद गंगावेसला सराव. गंगावेसला सराव करतोय मकरंद. चांदवडचा बिन्नर. चौदंडी खूप झाली इकडं. कुस्ती करा. डाव प्रतिडाव हल्ला अटॅक झाला पाहिजे. नाचून कुस्ती चालू आहे. आता कॅशियर काय चेअरमनच्या गळ्यात ती बॅग अडकून निघून जातात का काय बघा. वाह, बहादरानं अडकिवली महागारी गजानन भाऊन बिया. काही झालं तर ते हलत नाही. 1,50,000 कमी पडलं तर खिशातले घालायला बसल्या. मोठा पैलवान कोणी राहिलाय का? भगवान वस्ताद आव्हान करताय कमिटीच्या वतीनं. भगवंताच्या कृपेनं सगळं काय धन द्रव्य सगळं भरपूर आहे. देवानी सगळं काय दिलंय. आकाशाला गवसणी घालणारी माणसं एवढी शांत असतात, एवढी संयमी असतात, हे
ही कुस्ती दाखवू शकते. महाराज चॅम्पियन हजर पैलवान आकड्यावर आलेला वॉर्म अप करत. गजानन भाऊ आता कसं हा ऑफिशियल मध्ये बदल झालेला आता. कॅशियर रजेवर गेल्यात. सरवर पटेल देवळाई, सरवर पटेल देवळाई धर्मा शिंदे आणि धर्मा शिंदे सिन्नर नाशिक चांदवड आकड्यावर आलेला आहे. महाराज चॅम्पियन धर्मराज आकड्यावर लढा लागलाय. ओढून छडी लावण्याचा प्रयत्न आहे. सलामीलाज मगाची कुस्ती अंगाला माती बी लागली नाही. ओ तो वाघ आहे वाघ. ठाण्या वाघानं 2 कुस्त्या मारल्या, अंगाला माती बी लागली नाही. मी म्हणूनच म्हणतोय कहो दिल से धर्मा शिंदे फिरसे. आणि घोट्यातून पाठ उलटा पाय मारायचा नाही, लागलं तर वाटोळच होईल त्या पोराचं. हो योगेश सर बोलवत आहेत. प्रदीप चव्हाण पैलवान कडून धर्मा शिंदेला 500 रुपयाचे बक्षीस. हे सत्पात्री दान आहे, पुण्यात्मक पुण्य आहे. प्रदीप चव्हाण एकेकालचे फार मोठे पैलवान. इंदल पैलवानचे चिरंजीव. आपल्या बाप दाद्यानं वाढ वडिलांनं जे कष्ट घेऊन वाढवलेला छंद आहे ते पुढे जोपासलाच पाहिजे. ही परंपरा आहे. माझ्या शेजारी बसलेले स्वर्गीय अर्जुन वस्तादांचे चिरंजीव अजित दादा, मी आपल्याला एक विनंती वजा सूचनाही करणार आहे. कायम स्वरूपी या कुस्तीला एकदा देत चला. पैलवान होणं न होणं ज्याच्या त्याच्या प्रारंभाचा खेळ आहे, पण कुस्ती जिथं असेल तिथं जाणं, त्या कुस्तीगीराला समाधान होईल असं आपण करणं, ही आपली बापदाद्यानं दिलेली ही परंपरा टिकलीच पाहिजे. आपले चुलते फार मोठे पैलवान, कशी गुणी माणसं आहेत घरात गावात.
गेली 12 वर्ष झालं एवढा मोठा उपक्रम राबवला जातोय. हे काही कमी नाही. हळूहळू का होईना पण गंगापूरची संभाजीनगरची कुस्ती वाढते. एखाद मेथीची भाजी 1.25 महिन्यात येती भरभरून संपून जाती, पण नारळाचं झाड 6 महिने लागतात कोंब बाहेर यायला. उशीर लागलेलं काम परफेक्ट असतं. ते पूर्णपार टिकणार असतंय. जरी उशीर होत असेल या गंगापूरची कुस्ती मोठी व्हायला कुठे घ्या तर बाबा इथून पस्तोर तिकडं कुठं देवळात वाजवायला बोलवलंय तुला. हिथं वाजवत्यात का तिकडं? मगा गेलाय 3 तास झाला, आता आलाय शेवटच्या 2-3 कुस्त्या राहिल्यावर. तिकडं बसला बर. तसंच असतं बाबा. ही समाज आहे रे समाज. सगळी काय एका घरचीच काय? आपली तरी बायको कुठं सगळं लगेच ताब्या भरून दे म्हणलं की लगेच देती नाही काय दम म्हणती. तसंच असतं. जरा समजून घ्यावं लागतं. झाला लागला बडी देव सांगायला बजाव बजाव. पैलवान सुनील बोर्डे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलंय हलगीवाल्याला. मला सांगितलं ह्यातलं कमिशन काढून घ्या. जीएसटी ए देख तू घर में जाकर खाके आता है फिर वापस. माझं घर इथून 500 किलोमीटर कवा जाऊ रे? तू जातोय घरी जेवून येतोय, पाणी पितोय, काय काय पितोय, माघारी येतोय. हा सुनील पैलवान तुला 100 दिल्या तेवढं घे. एखादा म्हणला असता आता राहू दे तेवढं, पण तुझं तरी कुठं मन मोठं आहे. बोला बसतात बोला. हे सारखा बाजू माझ झाला विनोद सारखा. सैफ अली पहलवान पंजाबी. सैफ अली पहलवान पंजाबी मालेगावचा ना पहलवान मालेगाव. हा अरे बाप रे. एका हत्तीचं बळ असलेल्या मल्ला बरोबर लढतोय तो वाघाचं काळीज असलेला प्रमोद काळे. 11,000 रुपये. भगवान वस्ता भगवंतानं दिलंय ते. हे पाच 50 कुस्त्या झाल्या या जोडात. हा सुनील भाऊ म्हणतात 50 कुस्ती झाल्याचं.
सैफ अली पैलवान कब्जा घेतोय. एका गोटीबंद तब्येतीच्या पोराचा सैफ अलीच्या अंगाखाली प्रमोद दिसत बी नाही. एवढा तब्येतीत फरक आहे. पण काळीज मोठ आहे त्या प्रमोदचं. निघतोय खालून. टाळ्या 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 दोघांसाठी बी. वा हसन शेख ब्रोहा यांच्याकडून त्या हलगीवाल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलं. हलगीवाले लय येडायला का लय चटकदार माणूस लागतो. बक्षीस काढायला भीती कसं चालतंय बघितलं का? झोपीत चालतंय. अरे 10-5 गुड्या मार की तिथं वाजवीत आला नुसतं पैशाकडे लाव होते. जा तिथं वाजव जरा गुड्या मार की जरा. एवढा मोठा एक कापला तर 2 गडी होते ना तुझं. आता वय कुठं गेलं? मिशा कशा वाढायला घेते? कृष्णा पवार संतोष राजपूत सिल्लोड आणि संतोष राजपूत सिल्लोड अशी कुस्ती लागते. 11,000 रुपये इनामाचे. संतोष राजपूत आणि कृष्णा पवार 11,000 ला कुस्ती लागली. सैफ अलीची आणि प्रमोदची जर फायनल हो कुस्ती जर झाली तर 15,000 रुपये. सैफ अली आणि प्रमोद कुस्ती झाली तर 15, नाहीतर या दोघांकडून 5-5 घेऊ. हलगीवाल्यानं ती मागची 2 उबदाऱ्या देऊ दिली नाही. खायला बसला की 3 किलो मटकी एका टायमाला हीच खाता. ह्या दोघांना काही ठेवीत नाही. त्यामुळं ती तशी रोडावल्या तर ही एकटाच डोक्यासारखा झाला. म्हणून त्याला बी आग आला नाही आता. बोला 2 नंबर कुस्तीचे पैलवान ताबडतोब तयार व्हा. महाराष्ट्रातली अस्सल कुस्ती लागते. अझहर पटेल संभाजीनगर हर्षुल आणि हा अनिल कोकणे. हा अनिल कोकणे पाटोदा नाही चांदोडचा. जमलं काय? कॅमेरावाले आमच्यात पुढे का उभा राहतात काय?
असं फिरा की राव. हा कधीतरी एखादा फोटो काढी जावं की आमचा सगळ्याचा. इतक्या लांबून आलोय नुसता फोटो तरी राहावा पुन्हा हिकल्या माणसाला माहिती. कोण योगेश चंदेले आमदार आहे पैलवान. कुस्तीचे पैलवान तयार व्हा. समीर शेख आखाड्यावरती येऊन जावा. समीर शेख आखाड्यावरती या. गंगापूरचा सुप्रसिद्ध असलेला फ्रेश वडापाव लाईव्ह चल रहा है. राजीव गांधी चौकातला फ्रेश वडापाववाल्याने माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. हलगेवाल्याला जमलं तर हलगी वाजव, त्यांचं कौतुक करायचंय. तुझ्या का पोटात दुखतंय? हा परवा मिळालं ना, शास्त्राला मिळालं की योगेशचं. हो पुन्हा बॅग भरून आणली आहे. पुन्हा रिपीट मैदान. हा गजानन भाऊन गच्च बॅग भरून आणली. कुस्तीवरचं प्रेम फिरते रहा. लागेल हे बोलायचं नाही योगेश, दाबायचं नाही तसं बाबा. एखाद्याचं वाटोळं होईल असं करू नका. बाळू भैरवान आपलं इनाम घ्यायला या. बाळू भैरवान प्रकाश पाटलांकडे आपलं इनाम जमा होतंय. हा हो माझ्या हातने हाणायला आहेत की तुम्ही. आणि
बंटी गायकवाड पैलवानचे वडील राजू गायकवाड पैलवान यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस झाले. धन्यवाद राजा भाऊ. पुन्हा चंदेली आक्रमक झालेला आहे. मनोज पवार आक्रमक झालाय. झोळी आणि पंचाचा निर्णय. झोळी डावावरती मनोज पवार पंचाच्या निर्णयानुसार झाली झाली सैपाली सोबत लढतो तो प्रमोद. मोठी धोक्यानं कुस्ती चालली आहे. समीर शेख समीर आलाय का आपण? हर्षद शेख पाटोदा नेकनूरचा आहे जालन्यात. हा तरी म्हणलं ही पाटोद्यातला माल नव्हा. काल मी आलं लक्षात आलं. कृष्णा मांगे गंगापूर विशाल मांगे गंगापूर. अजय पैलवान यूपी. मध्ये पुढे गाडी थांबलीच नाही, डायरेक्ट गंगापूरला झाली. डायरेक्ट गंगापूरला आला. यूपी से आया है वो. शाबाश शाबाश. ए थांब. पाच मिनिटाचा वेळ दिलेला. सैफली आणि प्रमोद कुस्ती करा. 2 नंबर कुस्तीचे पैलवान आखाड्यात या. जगदीश राजपूत रोहिलागड आणि सिल्लोडचा राजपूत पैलवान हात या.
हितेश राजपूत ही नावं जरा माझ्या तोंडवळली नाही. आता ती ऋतिक रोशन ही हायची कुठं कुठं ऐकायला मिळते. आम्ही केव्हा म्हणावं ती तशी नावं. आमच्याकडे ही जगदीश हो ही रोजची नावं आमच्या तोंडात आहे. जगदीश, भगवान, अर्जुन, श्रीकृष्ण, सैपाली ही नावं आहेत. ती मग काय डोळ्याचं काय ऋतिक कवा द्याना ठेवायचं माझ्यासारख्या साध्या माणसानं. सोपं आहे का ते. आता हलगीवाल्याचं नाव तसलंच आहे. तिकडं मायानगरीत मायाबाई आणि संभाजीनगरात माया भायाबाई अशा आहेत मिश्या वीरप्पांसारख्या. हा मिशावर लिंबू ठेवल्यावर ही कडाकडा फोडून काही. हा हा मोचवाला चहा. हा पहिलं नाव एक महान होती मूछ होतो नतीलाल जैसी नथुराम जैसी. और आज वो काली मूछ वाला है, ये सफेद मूछ है. नो गॅरंटी नो वॉरंटी. आणि काय कुस्ती हो. एवढं झाड हलवायचं सोपं का प्रकाश पाटील. ते त्या प्रमोदनच करू जाणार ज्याचं त्याला जमतो. बाबा विशाल मांगे विजयी झाला. टाळ्या टाळ्या टाळ्या. ओ एमपी से आया भागते भागते और धापडी से पड़े. मला कुठे हिंदी लय जमते. हा तीनच कुस्त्या आज चालू आहेत. पैलवान आत या. गंगापूरचं नाव या मेंढी बालगावच्या विशालनं विशाल देहाचा विशाल मनाचा पोरगा विजय झाला. अभिनंदन करतात अजित भैया. त्याचं कौतुक आहे. एवढा मेंढी बालगावला एवढा भारदस्त पैलवान हे माहीत तरी झालं असतं का. 15,000 रुपये. तिकडं प्रमोद आणि सैफ अली 15,000 रुपये द्यायच्या जर निकाली झाली तर. नाहीतर ह्या दोघांकडून 5-5 घ्यायचं. हा तिकडं कृष्णा लढतोय पण इकडं अजहर लढतोय. जगदीश आकड्यावर आलाय. ढोलवाले पुढे या. ढोलवाले ऋतिक राजपूत धुळे आत चल. ऋतिक गदेवर कुस्ती लागणार आहे ऋतिकची जगदीश बरोबर.
शेवटच्या कुस्तीचे पैलवान कालीचरण सोलंकर, समीर शेख हा यांनी तयारी करायची. ज्या गंगापूरच्या कुस्ती मैदानची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. देशमुख साहेब, ती क्षण तो जवळ आलाय. समीर विरुद्ध कालीचरण कुस्ती पाहायला मिळणार आहे. दोन्ही पैलवान ताबडतोब कपडे काढूनच आत या. आता रितेश आत चल. ऋतिक